हॅलो, नमस्कार. तर आपल्याला ह्याला लीव्स बनवायचे आहेत. लीव्ह बनवण्यासाठी इथे मी ग्रीन कलरचा ऊल यूज केलेला आहे. तर पहिल्यांदा स्लिप नॉट करूया आणि हा ग्रीन कलरचा जो ऊल आहे तो आपण ह्या फ्लावरच्या पेटल्सच्या मागे बॅक साईडला घेऊन सिंगल क्रोशेटने हा इथे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईन करून घेऊया. आता इथे आपल्याला टोटल 9 चेन्स करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही 9. आता पुन्हा बॅक साईडनेच सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि ही चेन पेटलच्या खालच्या साखळीमध्ये जॉईन करून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला 9 साखळ्या बनवायच्या आहेत. पुन्हा या 9 साखळ्या बनवूयात आणि जो पेटल्सची खालची साखळी आहे त्याच्यामध्ये हा बॅक साईडने ही आपण साखळी जॉईन करून घेऊया. आता परत 9 साखळी बनवूया आणि पुन्हा पेटलच्या खालच्या साखळीमधून बॅक साईडने एक सिंगल क्रोशेट करूया आणि ही साखळी इथे जॉइन करून घेऊया आणि आता हा सेम असाच राउंड आपण कंप्लीट करून घेऊया. इथे सुद्धा लास्ट साखळी जी आहे ती फर्स्ट साखळीच्या सिंगल क्रोशेटच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जॉइन करून घेऊया. आता इथे सुद्धा आपण तेच फॉलो करणार आहे. 2 पेटल्सच्या मध्ये जी चेन स्पेस आहे तिथे पेटल करणार आहोत आणि पेटलच्या खाली जी चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेट करणार आहोत. सिंगल क्रोशेट झालेला आहे. आता इथे 2 पेटल्सच्या मध्ये आपण पेटल बनवणार आहोत म्हणजे लीफ बनवणार आहोत. तर लीफ बनवण्यासाठी इथे आपण एक सिंगल क्रोशेट करूया. आता एक हाफ डबल क्रोशेट करूया. आता इथे 2 डबल क्रोशेट करूया. 2 डबल क्रोशेट झाल्यावर आता इथे आपल्याला 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट, हा तिसरा डबल क्रोशेट, आता हा चौथा डबल क्रोशेट आणि हा पाचवा डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला चेन बनवायची आहे. 3 चेन्स आपण बनवणार आहोत आणि त्याचा पिकआउट करणार आहोत. पिकआउट झाल्यावर पुन्हा आता इथे आपण 5 डबल क्रोशेट करणार आहोत. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट, हा तिसरा डबल क्रोशेट, हा चौथा डबल क्रोशेट, हा पाचवा डबल क्रोशेट. आता डबल क्रोशेट झाल्यावर 2 डबल क्रोशेट करायचा आहे. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट. आता एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. तर हा आपला झाला इथे हाफ डबल क्रोशेट. आता एक एसी करायचा आहे. तशा प्रकारे एक लिफ्टचा पेटल आपला रेडी होतो. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा एक एसी करायचा आहे. त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक एसी करायचा आहे. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. 3 चेन्स करायचे आहेत. त्याचा पिकआउट करायचा आहे. पुन्हा 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. 2 डबल क्रोशेट करायचा आहे. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. एक सिंगल क्रोशेट करायचा आहे आणि हा लीफ रेडी होणार आहे. आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो लीफचा राउंड आहे तो आपण कंप्लीट करून घेणार आहोत. पूर्ण पेटल्स बनवून झाल्यावर लास्टच्या चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट करूया आणि जो पहिला लीफ आहे त्याच्या पहिल्या सिंगल क्रोशेटमध्ये एक स्लिप स्टिच करूया, एक चेन करूया आणि हा वूल कट करून घेऊया. तर अशा प्रकारे हा आपला सुंदर 5 इयर्सचा लोटस रेडी होतो. हा आपण आपल्या घरातल्या ज्या देवमूर्ती असतात छोट्या छोट्या त्या इथे आपण ठेवू शकतो आणि त्यांचे हे वाला आसन म्हणून आपण इथे यूज करू शकतो. हे आपण पडदा बांधण्यासाठीही यूज करू शकतो किंवा डेकोरेशनसाठीही हा आपण इथे यूज करू शकतो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा लोटस फ्लावर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.